स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममाण असाल। खूप जण वाट बघत आहेत की ताई या वर्षीची कुबेर धनपोटली दाखवा आणि त्याचाच व्हिडिओ घेऊन मी आज आलेली आहे। कुबेर धनपोटली ही माझी गेल्या वर्षीची पोटली आहे। त्यातलं सामान मी आता सगळं काढलं आहे। तुम्हाला रितसर सगळी माहिती देणार आहे की काय करायचं आहे। पोटली हीच उन्हात ठेवा आणि हीच तुम्ही वापरू शकता। डबल खर्च करू नका। तुम्ही जर लाल कापडात ठेवलं असेल तर तेच कापड धुवून उन्हात वाळवा आणि तेच तुम्ही वापरू शकता। पण हे आणलेलं जास्त कम्फर्टेबल पडतं। बघा आता माझ्या साहित्यामध्ये जराही किडा काहीही नाहीये, अजिबात त्याला काही झालेलं नाहीये। हे आपलं गेल्या वर्षीचं सामान आहे। यावर्षी थोडा बदल करणार आहे त्या पोटलीमध्ये आणि ते काय काय आहे ते आपण लगेचच सांगूया। सगळ्यात आधी तुमचा प्रश्न गेल्या वर्षीच्या पोटलीचं काय करायचं, तर त्यातल्या ज्या या कवड्या वगैरे आहेत त्या आपण पुन्हा गंगाजलाने धुवून किंवा पाण्याने धुवून याला 1-2 तास ऊन द्यायचं आणि वापरू शकतो। गोमती चक्र सुद्धा आपण परत वापरू शकतो। यातली जी चावी आहे ती सुद्धा धुवून परत वापरू शकतो। आपल्याला थोडासाच बदल करायचा आहे एकूण ह्याच्यामध्ये। तर आता काय करायचंय सांगते तुम्हाला, काय काय साहित्य लागेल सांगते तुम्हाला। सगळ्यात आधी मुठभर पिवळे केलेले तांदूळ या ठिकाणी लागणार आहेत। पिवळे केलेले तांदूळ, मुठभर पिवळे केलेले तांदूळ, 1 मूठ तांदूळ घ्या, फार नाही। त्याचप्रमाणे एका ताटात सगळं साहित्य काढा। 5 पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या, 5 पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या। पिवळ्या नाही मिळाल्या तर पांढऱ्या कवड्यांनाच पिवळ्या करा आणि त्या घ्या। 5 तुम्हाला गोमती चक्र, कवडी ह्याला म्हणतात, नवीन कुणी असेल तर सांगते, ही कवडी हे आहे गोमती चक्र। गोमती चक्र 5, कवड्या 5। त्याचप्रमाणे एक दालचिनीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे। 5 या ठिकाणी लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा 1 चमचाभर घेतली तरी चालेल। पिवळी मोहरी तुम्हाला आठवणीने घ्यायची आहे। त्याचप्रमाणे 5 हिरव्या इलायची तुम्हाला घ्यायच्या आहेत। इलायची, वेलची ज्याला आपण म्हणतो, त्या 5 इलायची घ्यायच्या आहेत। 1 सुपारी घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं 1 नाणं घ्यायचं आहे। काय काय घ्यायचं आहे पुन्हा सांगते। 5 कवड्या, 5 गोमती चक्र, मुठभर तांदूळ, 1 पितळेचीच चावी, बाकी कुठलीही नाही, 5 लवंगा, 5 काळे मिरे, 5 इलायची, 1 सुपारी आणि 1-1 रुपयाची 11 नाणी किंवा चांदीचं लक्ष्मीचं नाणं। इतकं साहित्य तुम्हाला लागणार आहे। आता हे सगळं साहित्य तुम्ही आधीच जमा करून ठेवा। ही जी मागची पोटली आहे त्यातलं हे साहित्य तुम्ही पुन्हा वापरा। बाकी हे तांदूळ, मोहरी आहे, लवंगा, दालचिनी ते पक्ष्यांना घाला किंवा नदीमध्ये सोडा, ते पुन्हा वापरू नका। बाकी साहित्य तुम्ही धुवून, गंगाजलानं धुवून तुम्ही वापरू शकता। आता तुम्हाला सांगते काय करायचं आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला या सगळ्यावर, म्हणजे हे सगळं ताट आहे ते घेऊन ह्याच्यामध्ये भरायचं आहे। म्हणजे या पोटलीमध्ये तुम्हाला ते सगळं भरायचं आहे साहित्य। साहित्य भरलं की वरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अत्तर लावायचं आहे। अत्तर म्हणजे गुलाब अत्तर लावू शकता, चंदन अत्तर लावू शकता, मोगरा अत्तर लावू शकता, असं कोणतंही अत्तर लावू शकता तुम्ही त्याला। आणि त्यानंतर तुम्हाला हे साहित्य त्यात भरायचं आहे। लक्ष्मीपूजन झालं की त्याच्या, म्हणजे लक्ष्मीपूजन मध्ये ही पोटली ठेवायची आहे अशी, त्याचं पूजन करायचं आहे। हळद कुंकू जे काही साहित्य असेल ते लावून तुम्हाला त्याचं पूजन करून घ्यायचं आहे। पूजा केल्यानंतर तुम्हाला 3 माळा किंवा 21 वेळा जप करायचा आहे। सगळ्यात पहिला जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा आपल्या विष्णूंचा जप आहे, यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकेल। दुसरा ओम ह्रीम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमः। या मंत्रामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा अतिशय सुंदर वावर होईल। आणि ओम भौमाय नमः, ओम भौमाय नमः किंवा श्री भूमाता की जय, हा सोपा। आपली भूमाता म्हणजे जमीन, तिला म्हणजे ती जमिनीवर स्थिर राहावी, श्री ओम भौमाय नमः किंवा भूमाता की जय, एवढा 3 माळा तुम्हाला 1-1 माळ किंवा 21 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। त्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो आणि धूप लावतो, या पोटलीमध्ये सगळ्या भरलेल्या तो जप वगैरे झाला की थोडासा
चालू धूप यामध्ये घालायचा आणि लगेच ही पोटली अशी बंद करायची। त्यामध्ये त्याचा धूप जो आहे तो गेला पाहिजे आणि ही पोटली लक्ष्मीपूजनमध्ये तशीच ठेवायची। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही पोटली जी आहे ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि त्याची तुम्हाला लक्ष्मीपूजन असू दे, पौर्णिमा असू दे, शुक्रवार असू दे, आपण तिजोरी उघडायची, त्यामध्ये उदबत्ती, दिवा फिरवायचा, कापूर आरती फिरवायची, त्याला मधून अधून चार्ज करायची, हातात घ्यायची। ही पोटली लक्ष्मीपूजन दिवशी हातात घ्यायची आणि म्हणायचं की माझ्याकडे खूप पैसा आकर्षित होतो आहे, मी खूप धनवान आहे, मी खूप नशीबवान आहे, मी खूप नशीबवान आहे की माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे, माझ्यावर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे। जेवढे तुम्हाला याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग सोडता येतील तेवढे तुम्हाला यामध्ये सोडायचे आहेत। लक्षात घ्या की तुम्ही जे गेल्या वर्षीचं सामान आहे, कवड्या वगैरे, त्यात कशा तुम्हाला चार्ज करायच्या ते सांगते। आता या झाल्या कवड्या, हे झाले गोमती चक्र, तुम्हाला घेऊन दाखवते। हे झाले गोमती चक्र आणि ही झाली आपली किल्ली। हे सगळं हातात घ्यायचं, स्वच्छ धुवायचं, एकदम स्वच्छ धुवायचं, उन्हात ठेवायचं आणि माझ्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा 108 किंवा 21 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। हे जे मागच्या वर्षीचे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घाला, घरात वापरायचे नाहीत, पक्ष्यांना घाला किंवा तुम्ही तळ्यात सोडू शकता। लक्षात घ्या गेल्या वर्षी या पोटलीचा भरभरून सगळ्यांना फायदा झाला आहे। ही पोटली मी स्वतः इंदूजी म्हणून आहेत, म्हणजे मी त्यांना गुरु मानते, त्यांचे चॅनल आहे, त्यांची बघून मी केली होती आणि त्यांची बघूनच मी तुम्हाला शेअर देखील केली होती। खरोखर म्हणजे मला स्वतःला त्याचा इतका फायदा झाला की मी म्हटलं की त्यांच्या थ्रू का होईना ही सगळ्यांपर्यंत पोटली पोचली पाहिजे आणि मी या पोटलीचा व्हिडिओ केला होता। इंदूजी म्हणून ज्या आहेत त्यांना मी गुरुमाता मानते आणि त्यांना म्हणजे मी त्यांच्या काही गोष्टी फॉलो करते। बाकी आपले माझे मी उपाय वगैरे तुम्हाला सांगतच असते, पण काही गोष्टी आपल्याला बघा फॉलो करतो आपण, जसं तुम्ही मला फॉलो करता तसं मलाही काही गोष्टी आवडतात आणि या पोटलीचा सगळ्यांना खूप जास्त फायदा झाला आहे। कुणाच्याही घरात अन्नधान्याची कमतरता भासणार नाहीये। पण लक्षात ठेवा मधून अधून मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला जेव्हा सत्यनारायणाची पूजा तुम्ही करता, पौर्णिमेची म्हणजे आपण सगळे स्वामी सेवेकरी सत्यनारायणाची पूजा करतो, त्यावेळेस काय करायचं, ही पोटली काढायची, याची पूजा करायची, उघडायची नाही। लाल कापडात बांधली असेल तरी आणि अशी बांधली असेल तरी उघडायची नाही। वरूनच याला हळदी कुंकू लावून पूजा करायची। लक्ष्मीपूजन दिवशी सुद्धा ह्याला हळदी कुंकू लावायचं, अत्तर लावायचं, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची, धूपदीप ओवाळायचा, लक्ष्मी मातेच्या समोरच ही पोटली ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही ही पोटली कपाटात ठेवायची। आता तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सेम साहित्याची तुम्ही अजून एक पोटली बनवू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला जर कुणाला तुमचे नंदाय जावय तुम्हाला जर वाटतंय की आपल्या घरातल्या सगळ्यांचं चांगलं व्हावं तर प्रत्येकाला एक पोटली तयार करून तुम्ही गिफ्ट देऊ शकता। बाहेर पोटली घ्यायला गेलात तर किमान 2000, 3000, 10000 असे रेट आहेत। हेच साहित्य त्यात असतं आणि यात तुम्ही मनानं खूप गोष्टी ऍड करू शकता। चांदीचा सिक्का ठेवू शकता, त्याचप्रमाणे चांदीचं कमळ ठेवू शकता, बऱ्याच गोष्टी तुम्ही मनानं, ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही याच्यात मनानं, पण कुबेर यंत्र ठेवू शकता, अशा गोष्टी यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। असं काही नाहीये की मी सांगितलंय तेवढंच ठेवायचं, पण एवढं पुरेसं आहे आणि एवढं जरी ठेवलं तरी तुमच्या घरामध्ये बघा तुम्ही बरकत धनधान्याची किती होते। मला सुद्धा याचा खूप जास्त फायदा झाला आहे आणि तुम्हाला सुद्धा व्हावा ही स्वामींचरणी माझी कायम प्रार्थना राहील। दुसरं एक सांगायचं आहे म्हणजे आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल, जिथं मी माझं पर्सनल लाईफ शेअर करते, ते चॅनल तुम्ही सगळ्यांनी आठवणीनं आवर्जून बघा, ही माझी नम्र विनंती आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटला पिन करत आहे। सगळ्यांनी त्या चॅनलला जावं, त्या चॅनललाही भरभरून प्रेम द्यावं ही तुमच्याजवळ तुमच्या चरणी माझी नम्र प्रार्थना की एवढं माझं ऐका, माझं म्हणणं तेवढं तुम्ही ऐकाल ही माझी खात्री आहे। आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। आता तुम्हाला उद्या नाही, सोमवारी आणि मंगळवारी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ येईल, तर तो तुम्ही बघायला विसरू नका। वसुबारसेचा व्हिडिओ येऊन गेलेला आहे, तो तुम्ही पाहिलेला नाहीये। धनतेरस पासून 3 दिवस जी तुम्हाला साधना सांगितलेली आहे
ती सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे। लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी फक्त दिवाळी टू दिवाळी आपल्याला करता येतात, मध्ये करता येत नाहीत। माझे व्हिडिओ जाऊन बघा, त्याला खूप कमी व्ह्यू आहेत। काय करायचं, माझा फोटो जिथं दिसतो ना तिथं दाबायचं, वरती बघायचं, वरती व्हिडिओज येईल। व्हिडिओज आल्यावर खाली आत्ता सगळे 5-6 दिवस झाले दिवाळीचे व्हिडिओ आहेत, ते बघा, त्याप्रमाणे उपाय करा। उपायांनी अत्यंत जास्त फायदा होतो। सेवेनं तर होतोच होतो, पण उपायांनी सुद्धा भरपूर फायदा होतो। मला होतो, तुम्हालाही होणार, बऱ्याच जणांना झाला आहे। आणि हीच माझी सदिच्छा आहे की तुम्हाला सगळ्यांना त्यातून फायदा व्हावा। श्री स्वामी समर्थ।